मंडळी, पाठ राखीन या मालिकेचा आजचा म्हणजेच 5 जूनचा एपिसोड रिव्ह्यू ऐकत आहात तुम्ही. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड जरा सकाळी झाला त्यामुळे प्रयत्न करते तुम्हाला या एपिसोडचा रिव्ह्यू देण्याचा. आवडला तर नक्की लाईक करा हं. तर बघा, सुरुवातीला आपण बघतोय की भाग्या आणि ही प्राजक्ता या दोघींचा बघण्याचा कार्यक्रम आहे. आता त्या वहिनीने काल कानातले दिले नव्हते या भाग्याला, तर भाग्या तिला टोचून बोलते, "काय गं वहिनी, नेहमी माहेरी खूप सोनं आहे, खूप श्रीमंत आहे असं नेहमी सांगते आणि आमचेच दागिने वापरते." त्यावरती वहिनी म्हणते, "हो मग आहेच माझं माहेर श्रीमंत." भाग्या तिला म्हणते, "मग दाखव की तुझ्या आईचे दागिने, नेहमी म्हणतेस आईचे दागिने वापरते." ती वहिनी म्हणते, "हो वापरतेच मी माझ्या आईचे दागिने, हे उगा तुम्ही दिले म्हणून वापरते. माझ्या माहेरी एवढी श्रीमंती आहे तरी पण मी इथे सगळं ॲडजस्ट करते, पण मलाच बोल लावला जातो." असं म्हणून ती नाटकी नाटकी रडायला लागते. तेवढ्यात आता ती आजी आली आहे त्या भाग्याची, जी प्राजक्ताला खूप हेट करते. ती मामी पण हेट करते ना, तुम्ही मागचे एपिसोड बघितलंच असेल मंडळी. ती आजी येते आणि या भाग्यासाठी सोन्याचे कानातले तिला घालायला देते. म्हणजे साहजिक आहे, तिचा बघायचा कार्यक्रम आहे म्हटल्यावरती हे सगळं होणारच. तर बघा, आता तिची आई म्हणजे या प्राजक्ताची मामी ते कानातले भाग्याला घालते. मग प्राजक्ता तिला म्हणते, "अगो काय गोड दिसतेस तू भाग्या, कोणाची नजर न लागो तुला." भाग्या म्हणते, "प्राजक्ता तू माझ्या सोबत राहा हं बघायच्या कार्यक्रमात." प्राजक्ता म्हणते, "अगं मी तुला कुठे सोडून जाणार आहे भाग्या, आता नाही आणि लग्नानंतर पण नाही." भाग्या म्हणते, "प्रॉमिस ना?" प्राजक्ता म्हणते, "प्रॉमिस." असं म्हणून दोघी बहिणी एकमेकींना घट्ट मिठी मारतात. प्राजक्ता आता छान तयार करते बरं का भाग्याला. इकडे आता या मोठ्या आईला कळलंय की प्राजक्ता त्यांच्या घरी येऊन गेली आहे. त्यांना म्हणे त्यांच्या मुलासाठी प्राजक्ताचं स्थळ हवंय. त्या आता चिडतात त्यांच्या या सुनेवर. तृप्ती नाव तिचं. आता ही तृप्ती तिच्या मुलांसाठी ट्युशन ट्युटर बघते आणि तिने प्राजक्ताला काल हकलवून दिलं होतं, प्राजक्ता उशिरा आली म्हणून. या मोठ्या आई चिडतात आणि म्हणतात, "जिला मी सिलेक्ट केलं तिला तू हकलून दिलंस, तुझी हिंमत कशी झाली?" तृप्ती म्हणते, "अहो असं काय करता मोठी आई, मी ऑलरेडी सिलेक्ट केलं होतं ट्युशन ट्युटर आणि मी एवढं काय केलंय?" त्यावर आता मोठी आई चिडून म्हणतात, "मी सिलेक्ट केलंय तिला, आत्ताच्या आत्ता फोन लाव आणि बोलव तिला. तृप्ती आत्ताच्या आत्ता या मुलीला फोन लाव आणि तिला नोकरी दे आणि मी सांगते ते फायनल आहे, फोन लाव." असं म्हणून त्या ओरडत असतात मोठी आई त्या तृप्तीला. इकडे बघायचा कार्यक्रम ऑलरेडी सुरू झालाय. हा कौशिक खूप एक्सायटेड असतो प्राजक्ताला बघण्यासाठी. काय गडबड घोटाळा झालाय ते माहिती आहे ना तुम्हाला मंडळी. कौशिक आलाय प्राजक्तासाठी, पण या सगळ्यांना वाटतंय की तो भाग्यालाच बघायला आलाय. ही सगळी गडबड त्या वहिनीने केली आहे बरं का. कौशिक हा भाग्य आणि कॉलेजमधला त्यांचा मित्र आहे. आता त्या आजी म्हणत असतात, "कौशिकच्या खूपच गडबडीत झालं ना, तुमची घाई झाली का?" त्यावर भाग्याचे बाबा म्हणजे प्राजक्ताचे मामा म्हणतात, "नाही नाही, अचानक घडणाऱ्या गोष्टी घडतातच." त्यावर ही कौशिकची आई जरा रूढच दाखवली आहे. ती म्हणते, "अचानक गोष्टी घडत नाही, आमच्या मुलाचं लग्न आम्हाला व्यवस्थित करायचंय आणि थाटामाटातच करायचंय." भाग्याची आजी म्हणते, "म्हणजे काय, लग्न कार्य आपण थाटातच करूया." आता ती कौशिकची आई म्हणते, "तुमचं घर जरा जुनाटच आहे." आता कौशिक तिला खुणवतो, "आई काय पण काय बोलतेस." आता ते लगेच भाग्याचे बाबा म्हणतात, "हो जुनं घर असलं तरी सोनं आहे बरं का, आमच्या 4 पिढ्या गेल्यात या घरात." त्यावर आता ती कौशिकची आई म्हणते, "नाही हल्ली आजकाल वास्तू बघितला जातो ना म्हणून म्हटलं." त्यावर आता भाग्याची आई म्हणते, "तुम्हाला त्रास नाही ना झाला येताना?" कौशिक म्हणतो, "नाही नाही कसला त्रास, व्यवस्थित आलो." त्यावर आता भाग्याची वहिनी म्हणते, "काय रे कौशिक, खुश आहेस का?" त्यावर ती कौशिकची आजी म्हणते, "अगं कौशिकच्या हातात असतं तर आजच भोवल्यावर उभा राहिला असता तो." आता सगळे स्माईल करत असतात. बघण्याचा एक कार्यक्रम रीतिरिवाजाप्रमाणे चालू आहे बरं का. कौशिकची आई हळूच कौशिकच्या कानात बोलते, "काय रे कौशिक, तुला हेच घर सापडलं का? याच घरातल्या मुलीशी लग्न करायचं का?" कौशिक खुणवतो, "आई जरा शांत राहा ना." आता इकडे भाग्या खूप एक्सायटेड असते बघण्याच्या कार्यक्रमासाठी. ती वहिनी आली आता भाग्याला बोलवायला, बाहेर ये म्हणून. आता ही प्राजक्ता म्हणत असते, "टेन्शन नको घेऊस हं. साहजिक आहे टेन्शन येतं, पण नको काळजी करूस भाग्या, सगळं छान होणार आहे. ऑल द बेस्ट." भाग्या म्हणते, "मला जमेल ना सगळं प्राजक्ता." मग तेवढ्यात वहिनी येते आणि म्हणते, "ए झालं का सगळं प्राजक्ता? अगं लवकर आवरा." प्राजक्ता म्हणते, "झालं ग वहिनी, 2 मिनिटं." त्यावर ही वहिनी म्हणते, "2 मिनिटं 2 मिनिटं कराल आणि नवरा मुलगा चालला जाईल हातातनं." त्यावर आता ती भाग्या म्हणते, "ए काय ग वहिनी, तुला असं कुचकं काय बोललं जातं ग?" त्यावर ही वहिनी म्हणते, "झालं ग बाई, माझं बोलणं झालं, आता तुला भोगायचंय. आय मीन टू से तिथे बाहेर जाऊन बोलायचंय." असं ती टॉन्ट मारते. भाग्याचा हात थरथर कापत असतो. ती वहिनी ते बघते आणि तिला पुन्हा नावं ठेवायला लागते. पण प्राजक्ता तिला कॉन्फिडन्स देते आणि म्हणते, "अगं ए भाग्या." त्यावर वहिनी पुन्हा म्हणते, "काय धांदरटेस ग भाग्या, गडबडीत चहा सांडशील हं त्या होणाऱ्या सासूच्या अंगावर, आणि इकडे मी घेते हे, तू नुसती चल. ए प्राजू तू पोहे घे हं." असं म्हणून ती वहिनी मुद्दाम आता बाहेर घेऊन येते बरं का भाग्याला, म्हणजे आणणारच होते भाग्याला बाहेर. प्राजक्ता म्हणते, "चल भाग्या, काय झालं?" भाग्याला पुन्हा टेन्शन आलंय. तिला मुळातच कौशिक फार आवडतो बरं का, आणि ती खूप खुश आहे की कौशिकने स्वतःहून हे ठिकाण आणलंय. पण गडबड हो गई है ना बॉस, कौशिकने ते ठिकाण प्राजक्तासाठी आणलंय.
पण भाग्याला वाटते की ते तिच्यासाठी आणलं गेलंय. आता ही गडबड आणि गैरसमज आत्ता दूर होतो बघा तर, पण अपमान खूप होतो भाग्याचा. आता प्राजक्ता तिला कॉन्फिडन्स देत पुन्हा म्हणते, चल भाग्या स्माईल कर. ही वहिनी मनातल्या मनात बोलत असते या दोघी पुढे गेल्यावर. आता येणार मजा वगैरे. प्रत्येक मालिकेत एक कपटी विलन दाखवतातच प्रेक्षकांना. गरजेचंच आहे का हे? तर असो. आता प्राजक्ता बाहेर आली आणि भाग्या पण. पण काय आहे ना मंडळी, अशा 2-2 तरुण मुली सहसा कुठल्या बघायच्या कार्यक्रमात येत नाहीत बरं का समोर. अर्थातच भाग्यापेक्षा प्राजक्ता उजवी आहे म्हटल्यावर ती त्या कौशिकला आवडतच असणार. पण बिचारा भाग्याचा तो गैरसमज. प्राजक्ता बाहेर आली, आता तो कौशिक खूप वेळ तिच्याकडे बघतोय, ती त्याच्याकडे बघते, भाग्या त्याच्याकडे बघते, असं बराच वेळ हा सीन त्यांनी रंगवलाय. त्याच वेळेला ही वहिनी मनातल्या मनात बोलते ते ऐका. हा काय गे, माझा अपमान करतेस ना, या अप्सरेची कशी मस्करी होते ना ते बघ, भोग आता तुझ्या कर्माची फळं, असं काहीतरी ती वहिनी बोलते बरं का. आता ती भाग्याची आई म्हणजे या प्राजक्ताची मामी, ती जरा आनंदातच आहे, साहजिक आहे, आनंदात असणारच. आता भाग्या आणि प्राजक्ता दोघीही चहा आणि पोहे देतात. चहा आणि पोहे जरा सोबतच दिले जातात बरं का. म्हणजे आधी पोहे दिले असते तर बरं झालं असतं. आपलं आपलं काहीतरी ओपिनियन मध्ये घालायचं, दुसरं काय. तर आता इकडे ही तृप्ती म्हणत असते, अहो मोठी आई, तिचा फोन नंबर शोधते मी, थांबा ना. त्या मोठी आई चिडत असतात, काय प्रीती, एक नंबर शोधायला इतका वेळ लागतो का? त्या मुलीने जर दुसरीकडे नोकरी घेतली तर याद राख प्रीती, तुला सोडणार नाही मी. त्या खूप धाक दाखवत असतात त्यांच्या या सुनेला. त्या म्हणतात, थांबा ना मोठी आई, नेटवर्कचा इश्यू असतो, नंबर लागला पाहिजे ना. आता ती प्रीती एका नंबरवर फोन लावत असते. असतो तो भाग्याचाच नंबर, पण भाग्या उचलत नसते ना. त्यामुळे तिला कन्फर्म होईना की हा नंबर नेमका भाग्याचाच आहे. आता बघा हा, पाहायचा कार्यक्रम पुन्हा एकदा दाखवलाय त्यांनी. या सीनमध्ये आपण बघतोय ती भाग्याची आजी म्हणत असते, आमची लेक खूप हुशार आहे. आता त्या आजी विचारतात कौशिकच्या की काय गो, काय शिक्षण झालंय तुझं? त्यावर भाग्या उत्तर देते, माझं ग्रॅज्युएशन झालंय. आता ती वहिनी हसत असते बरं का मनातल्या मनात, जिने ही धांदल घडवून आणली आहे. आता यांना जरा गडबड होते. मग त्या आजी पुन्हा म्हणतात, अगं प्राजू, तुझं शिक्षण किती झालं ते सांग ना. प्राजक्ता पण गडबडून जाते. आता तिला काही समजत नाही काय बोलावं. सगळेजण प्राजक्ताकडे बघायला लागतात. आणि आता पुन्हा एकदा इकडे या मोठ्या आईचा सीन दाखवलाय, म्हणजे आपल्या हिरोच्या घरचा. त्या हिरोच्या आई ग्रॅज्युएशन झालंय असं त्या प्राजक्ताचा बायोडाटा बघत असतात आणि त्या खूप खुश असतात प्राजक्तावर, कारण त्यांच्या मुलासाठी त्यांना प्राजक्ताच हवी आहे. त्या सगळं तिचं मार्कशीट, ते इंटरव्ह्यूचं CV वगैरे बघतात आणि म्हणत असतात, वा वा किती छान मार्क मिळाले या मुलीला. इकडे प्राजक्ता स्वतःची ओळख करून देत असते, माझं पण ग्रॅज्युएशन झालंय. त्यावर आता कौशिकची आजी म्हणते, बघ सुनबाई, आपली प्राजक्ता सगळ्या कॉलेजमध्ये पहिली आली आहे बरं. आणि मग त्या कौशिकच्या आई म्हणतात, पुढे काय प्लॅनिंग आहे बेटा तुझं, तुला शिकायचं आहे का? त्यावर आता पुन्हा इकडे या हिरोची आई तिचा बायोडाटा वाचते प्राजक्ताचा. ती म्हणत असते, शिकायचंय, शिक्षण क्षेत्रात हिला करिअर करायचंय, ब्रिलियंट मुलगी आहे. त्यावर इकडे भाग्या उत्तर देते, अजून काही घडवलं नाहीये मी, म्हणजे ठरवलं नाहीये मी, पण माझ्या पार्टनरशी आणि सासरच्यांशी बोलून मी निर्णय घेईल. आता यांना गडबड होते ना, ते विचार करतात, ही का उत्तर देते भाग्या. भाग्याची आई म्हणते, अरे कौशिक, माझ्या भाग्याला पुढे शिकायचं असेल तर तिच्या परिस्थितीनुसार, म्हणजे आमच्या परिस्थितीनुसार आम्ही तिला शिकवू बरं. आता त्या कौशिकच्या आई म्हणतात प्राजक्ताला, पोहे तू बनवलेस का? स्वयंपाक येतो का तुला? भाग्या म्हणते, ते मी. लगेच भाग्याची आई म्हणते, हो हो, माझ्या मुलीनेच पोहे बनवलेत, भाग्यानेच बनवलाय सगळा स्वयंपाक. ज्या घरात जाईल ना माझी भाग्या, त्या घरात सुखच सुख येईल. असं त्या जेव्हा बोलत असतात ना, तेव्हा यांना कन्फ्युजन जरा दूर होतं बरं का, की हे भाग्याचा विचार करताय. आणि मग त्या भाग्याला म्हणतात की अगं जा, पोहे घेऊन जा भाग्यासमोर. भाग्याचं नाव त्या जरा उशिरा घेतात बरं का मंडळी. मी बोलताना 2दा-3दा घेतलं, पण तिची आई नाही घेत. पण आता त्या आजीला गडबड कळते नेमकी काय झाली आहे ते कौशिकच्या. त्या म्हणतात, थांबा जरा 1 मिनिट. अहो वैद्यबुवा, गैरसमज झालाय बरं का. अहो आम्ही भाग्याला नाही बघायला आलोय, आम्ही प्राजक्ताला बघायला आलोय. आधी ती वहिनीमध्ये बोलते, कसला गैरसमज झालाय. मग त्या सांगतात की आम्ही भाग्याला बघायला नाही आलो, आम्ही प्राजक्ताला बघायला आलो. मग आता यांचे सगळ्यांचे चेहरे काळे पांढरे होतात ना. त्या आजी जरा रूडलीच बोलतात, या भाग्यश्रीचं काय मध्येच. आणि एकदम भाग्यश्रीच्या हातातनं तो ट्रे खाली पडतो. धक्काच बसलाय बिचारीला, कारण तिला मुळात कौशिक आवडत असतो ना. या वहिनीला फार मजा येते हा सगळा सीन बघून बरं का. आता तिच्या आईला पण धक्का बसलाय. मुळातच तिच्या आईचा प्राजक्तावर प्रचंड राग आहे. आता त्या आजीबाई पटकन त्यांच्या मुलीजवळ येतात बरं का, म्हणजे भाग्याची आजी तिच्या आईजवळ येते. इकडे आता या मोठ्या आईने तगादाच धरलेला असतो. त्या तृप्तीला ओरडून म्हणतात, काय गे, लागला का फोन? ती तृप्ती गडबडून म्हणते, नाही हो. त्यावर आता त्या मोठ्या आई म्हणतात, ती प्राजक्ता जर दुसरीकडे गेली ना तर तुझं काही खरं नाहीये. आता ती म्हणत असते तृप्ती, अहो मोठी आई, मी तिला फोन लावते पण ती फोन नाही उचलते हो, काय करू मी?
आता टेन्शनच आलंय यांना सगळ्यांना. काहीही झालं तर यांना प्राजक्ता हवी म्हणजे हवीच. या मोठ्या आई आता त्यांच्या सेक्रेटरीला खुणवतात आणि ही सेक्रेटरी प्राजक्ताच्या घरी जाते आणि तिला पण हा झालेला अर्धवट प्रकार दिसतो बरं का मंडळी. तुम्हाला कळतोय ना मी दिलेला रिव्ह्यू? जरा फास्ट सांग. मला तुम्हा सगळ्यांच्या कमेंट्स नक्की कळवा. इकडे भाग्याला धक्का बसलेला असतो की हे ठिकाण तिच्यासाठी नाही तर प्राजक्तासाठी आलंय. आता भाग्या म्हणते कौशिक. आता लगेच त्या कौशिकची आई म्हणते कौशिक काय कौशिक, आम्ही प्राजक्ताला बघायला आलो आणि तू काय त्याच्या गळ्यात पडतेस ग. या कौशिकच्या आईने नको इतका अपमान केलाय बरं का भाग्याचा. आता लगेच ती वहिनी म्हणते अगं बाई काय चाललंय, काय कन्फ्युजन आहे. कौशिकची आई म्हणते मी सांगते ना, आमचा कौशिक चांगला आहे, कमावत आहे, दिसायला हँडसम आहे, अमेरिकेच्या मोठ्या कंपनीकडनं प्रपोजल आलंय ना त्याला, त्यामुळे तुमच्या डोळ्यात सलतंय आणि हे खोटं नाणं आमच्या गळ्यात बांधताय का. अरे यार, ही बाई त्या घरात ठिकाण बघायला आली ना आणि त्यांच्याच मुलीला काय नावं ठेवते. अतिरेकच असतो मालिकेमध्ये काही गोष्टींचा. तर असो, पुढे धकूयात. आता पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय तो कौशिक म्हणतो आई थांब ना, तू काय बोलतेस. त्यावर कौशिकची आई म्हणते गप्पा बस कौशिक, तू आणि आई इथे औषधं वगैरे घ्यायला येतात ना, म्हणूनच या माणसांनी तुम्हाला फसवलंय आणि हा प्लॅन रचलाय सगळा. आता ती बाई काहीच्या काही बोलायला लागते. मग ते भाग्याचे बाबा म्हणतात ऐकून तरी घ्या, हो गैरसमज झालाय. कौशिकची आई म्हणते अजिबात. पण ही कौशिकची आई कोणाचं काही ऐकायलाच तयार नसते. कौशिकची आई वाटेल ते बोलते काय हो, आम्ही प्राजक्ताला इथे बघायला आलो, ही प्राजक्ता दिसायला सुंदर आहे, पण तुमची ही भाग्या ही किती कुरूप आहे आणि तुम्हाला कसं वाटलं की हिला मी माझ्या घरची सून करेल. आता तो कौशिक समोर येतो बरं का. ती बाई म्हणत असते की आम्हाला प्राजक्ताशी लग्न लावायचंय कौशिकचं, भाग्यश्रीशी नाही. आता तो कौशिकही येऊन बोलतो की नाही नाही, मला तर भाग्यश्री आवडतच नव्हती, मला पहिल्यापासून प्राजक्ताच आवडत होती. ए प्राजक्ता, मला तू खूप आवडतेस. मी तुला फोन पण केला ना की तू लाल रंगाचा ड्रेस घाल, मी तुला फोनवर सांगितलं होतं आणि तू घातलायस. आता हे सगळी गडबड त्या वहिनीने मुद्दाम केली आहे. भाग्या प्राजक्ताकडे बघतच राहते. कुठेतरी भाग्याचं मन दुखावलं गेलंय, साहजिक आहे. आता ती प्राजक्ता स्वतःच्या लाल ड्रेसकडे बघतच राहते. कौशिक म्हणतो मला तुझ्याशीच लग्न करायचंय प्राजक्ता, तू मला फार आवडतेस. आता भाग्या लागते रडायला बरं का. आता या मामीला किती राग आला असेल विचार करा. मामीने अब डिसाईड कर लिया है की प्राजक्ता इधर नहीं रहेंगी मतलब नहीं रहेंगी. तिला राग आलाय, तिच्या मुलीला डावलून प्राजक्ताला होकार मिळाला म्हणून. प्राजक्ता आता भाग्याचा हात हातात घेते, पण भाग्या प्राजक्ताचा हात जोरात झटकते. तिला खूप राग आलाय आता प्राजक्ताचा. येतो हो ना इथं मंडळ. प्राजक्ता रडून म्हणत असते अगं गैरसमज झालाय ग भाग्या काहीतरी. त्यावर आता हा कौशिक म्हणतो गैरसमज कसला. अगं प्राजक्ता, मी सांगितलं म्हणून तू ड्रेस घातलास ना लाल रंगाचा, तुझा होकार आहे ना मला. अगं तू कबूल कर ना की तुझं प्रेम आहे माझ्यावर. प्राजक्ताला काय बोलावं कळतच नाही, ती निशब्द झालेली असते आणि तेवढ्यात या मोठी आईने पाठवलेली ती सेक्रेटरी हा सगळा तमाशा बघत असते. आता कौशिकची आई म्हणते ए बाबा कौशिक, आता आली का तुला अक्कल, चल घरी. कौशिक म्हणतो थांब आई. ते वैद्यबुवा पण म्हणतात थांबा. अहो आजीबाई, तुमच्या मनात नेमकं काय होतं. कौशिकची आजी उभी राहते आणि म्हणते वैद्यबुवा, अहो तुम्हाला मी प्राजक्ताबद्दलच बोलत होते आणि मला काय माहिती या पोरांचं फोनवर काय बोलणं झालं. मी तुमच्याशी जे बोलले ना ते प्राजक्ताबद्दलच. आता या सेक्रेटरीने ऐकलंय बरं का की प्राजक्ताला ठिकाण आलंय आणि काय गोंधळ झालाय हा इथून पुढे तिला कळतो. मग त्या आजी म्हणतात भाग्यश्रीला कशाला मागणी घालू आम्ही, कौशिकच्या मनात प्राजक्ता असल्यावर. आणि मला वाटलं आत्तापर्यंत तुम्हाला समजलं असेल. त्यावर ही कौशिकची आई म्हणते अहो आई, यांना सगळं कळतंय व्यवस्थित, पण यांना वाटतंय की आपल्याला काही कळत नाहीये म्हणून ह्या पोरीला आपल्या माथी मारतायत हे मुद्दाम. आता त्या भाग्याच्या आईचा इगो हर्ट होतो बरं का प्रेक्षकांनो. आता तिथे त्यांनी खाली सगळं एक्सप्लेनेशन दिलंय की आम्ही असं काही करत नाही वगैरे. म्हणजे ती बाई अपमान करते ना भाग्याचा. या मुलीला रूप न रंग आणि कौशिकशी लग्न करायचं स्वप्न बघते ही. असं काही नाही हा प्रेक्षकांनो, भाग्या पण दिसायला खूप सुंदर आहे. ती बाई भाग्याचा अपमान करून म्हणते जा जरा स्वतःला बघ आरशात आणि आरशात विचार स्वतःला की तू कौशिकशी लग्न करण्याच्या योग्य आहेस की नाही. बराच अपमान होतो भाग्याचा. आता पुढे ती बाई म्हणते अगं कौशिकच काय, कुठल्याच चांगल्या घरातला मुलगा तुझ्याशी लग्न करायला कधीच तयार होणार नाही, वाटलं काय ग तुला. असं ती बरंच काय बाय बोलते बरं का भाग्याला. आणि भाग्य आता रडते रडते खूप रडते आणि तिथून निघून जाते. प्राजक्ता तिच्या मागे मागे जाते आणि म्हणत असते अगं ए भाग्या दार उघड ग. आता ती मामी पण जाते मागे मागे आणि ती पण या प्राजक्ताचा असा हात धरून बाजूला करते प्राजक्ताला आणि दार वाजवत असते भाग्या दार उघड. पण या कौशिकच्या आईने भाग्याचा अपमान करायचं काही थांबवलंच नाहीये. त्या बाई म्हणतात कसली माणसं आहे सासूबाई ही, यांना जड झाली यांची पोरगी म्हणून आपल्या माथी मारत होते. आता मात्र त्या भाग्याची आई चिडते आणि म्हणते खबरदार, काय बोलताय तुम्ही माझ्याबद्दल, माझ्या मुलीबद्दल. माझ्या मुलीला काही बोलायचं नाही. याद राखा, या आईशी गाठ आहे तुमची. माझ्याच घरात येऊन माझ्या मुलीचा अपमान करताय, माझ्या मुलीला बोल लावताय, तुमची एवढी हिंमत.
त्यावर आता ती कौशिकची आई म्हणते, तुमची हिंमत कशी झाली तिला आमच्या गळ्यात मारायची. आता यांचे जरा वाद होतात बरं का. आणि इथे मला देवदास पिक्चर आठवला. आता बघा का बरं ते. ती आई म्हणते भाग्याची, माझी मुलगी काही जड नाही झाली आहे मला कोणाच्याही गळ्यात मारायला. आणि मुळात आम्ही नव्हतो आलो बरं का सळ घेऊन, तुम्ही आला होतात आमच्या घरी, आमच्याकडे तुम्ही आला होतात स्वतःहून. आता भाग्या रडायला लागते, तिकडे प्राजक्ता रडायला लागते. त्यावर आता ती भाग्याची आई म्हणते, माझ्या मनात आलं ना तर तुमच्यापेक्षा चांगली 56 स्थळं आणेल मी माझ्या मुलीला आणि थाटामाटात लग्न करेल माझ्या लेकीचं. आता त्यावर कौशिकची आई म्हणते, हो का, मग लावाच लग्न तुमच्या मुलीचं. त्यावर आता ही भाग्याची आई म्हणते, काय हो पुरे आजी, तुम्हाला वाटलंच कसं की आम्ही प्राजक्ताच्या लग्नाचा विचार करतोय? तुम्हाला माहिती नाही का की प्राजक्ताची मोठी बहीण या घरात भाग्यश्री राहते? लहान मुलीसाठी स्थळ तुम्ही आणलंच? कौशिकची आई आता तिला चॅलेंज देत म्हणते, हो का, आता तर तू तुझ्या मुलीसाठी स्थळ शोधूनच दाखव, बघते मी तुझ्या मुलीला कोण सून करून घेते ते. त्यावर आता भाग्याची आई जरा आश्चर्यचकित होते, पण तरी ती चॅलेंज स्वीकारते आणि म्हणते, नसेल माझी मुलगी प्राजक्ता इतकी सुंदर, पण माझ्या मुलीला मी तुमच्यापेक्षा मोठ्या घरामध्ये लग्न लावून देणार. आणि हा एका आईचा मी स्वतः येणार माझ्या मुलीची लग्नपत्रिका तुमच्या घरी येऊ घेऊन आणि निघा आता. लगेच ती भाग्याची आजी पण म्हणते, बघता काय आमच्या तोंडाकडे, निघा निघा म्हणलं ना. अशा पद्धतीने हा सगळा बघायच्या कार्यक्रमाचा तमाशा रंगला. कसा वाटला तुम्हाला हा आजचा एपिसोड? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी काही हो की न हो, पण आता या भाग्याच्या आणि प्राजक्ताच्या वहिनीला मजा आली आहे, कारण भाग्याने तिचा अपमान केला होता ना म्हणून. आता ती कौशिकची आई जाताना बोलते की मी उगाचच भाग्यश्रीला इतक्या वेळ बोल लावत होते, तिची तरी काय चूक, जशी खाण तशी माती. म्हणजे आता त्या मामीचा पण अपमान केलाय त्या बाईने. बघा तर मंडळी, आता त्या वहिनीचा चेहरा कसा झालाय आणि प्राजक्ताचा सुद्धा. इथेच त्यांनी आजचा एपिसोड संपलाय. आता उद्याच्या भागामध्ये रडारड होते जरा. प्राजक्ता भाग्याला समजवत असते, भाग्या रडत असते, भाग्याचं मन दुखावलंय ना म्हणून प्राजक्ता समजवते. पण भाग्या म्हणते, प्राजक्ता मी तुझ्या सुखाआड नाही येणार, तुझं चांगलं होत असेल तर मी कधीच कधीच काहीच बोलणार नाही, माझी काहीच हरकत नाहीये. इकडे आता या हिरोच्या घरी ही लहान लहान पोरं रडत असतात भूक लागली म्हणून आणि ताटं वाजवत असतात. त्यामुळे त्या हिरोचा माता जरा भडक. प्राजक्ताच्या मामीने फरमानच काढले की प्राजक्ता या घरात आहे तोवर मी अन्नाचा कणही घेणार नाही. आता तिचा आणि या घराचा संबंध संपला. तर मंडळी, प्राजक्ता आणि हिरो या दोघांची ही भेट होणार आहे आता लवकरच, असं त्यांनी प्रोमो पण जाहीर केलाय. कसा वाटलाय तुम्हाला पाठ राखीन या मालिकेचा आजचा रिव्ह्यू? आणि मुळातच ही मालिका तुम्हाला आवडली का? कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. भेटूयात उद्या. धन्यवाद.